ठाणे जिला हाउसिंग फेडरेशन की कार्यशाला को लोगों का उत्तम प्रतिसाद। अंतर्राष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त ठाणे जिला हाउसिंग फेडरेशन सहकार से समृद्धि की तरफ इस अंतर्गत हम खास पूर्ण विकास जानकारी देने वाली स्वयं पूर्ण विकास संबंधित अधिकतर जानकारी देने वाली इस कार्यशाला को शनिवार 12 जुलाई ठाणे के एक विद्यालय के सभागृह में इस कार्यक्रम को संपन्न किया गया। इस खास मौके पर विधायक संजय केलकर, विधायक निरंजन डावखरे, विधायक प्रवीण दरेकर, ठाणे जिला हाउसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे, नवी मुंबई फेडरेशन के अध्यक्ष सतीश निकम, जिला उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे, वास्तु विशेषज्ञ सचिन सालवी, मकरंद तोरसकर, अभियंता रविशंकर शिंदे, ठाणे जिला सहकारी बैंक के योगेश पाटिल आदि के साथ बड़ी संख्या में नागरिकों एवं सोसाइटी के पदाधिकारियों की उपस्थिति इस कार्यक्रम में रही। इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति भाजपा गठ नेता स्वयं पूर्ण विकास समिति के अध्यक्ष विधायक प्रवीण दरेकर ने स्वयं पूर्ण विकास करने की सिफारिश उन्होंने स्वयं सरकार से की। इस कार्यक्रम में उनकी प्रमुख रूप से लोगों के बीच उपस्थिति रही। विधान परिषदेचे गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर, तुमचे सर्वांचे लाडके उपस्थित असलेले माननीय आमदार नाही होणार तर मी सांगतो तर नाही करणार तर माजी नगरसेवक माननीय भरतजी चव्हाण या सर्वांचं या कार्यशाळेमध्ये मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले आपण सर्व गृहनिर्माण संस्थांचे सभासद पदाधिकारी होईल असा निश्चितपणे मला विश्वास आहे। आणि माननीय प्रवीण भाऊंच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस मुंबई बँक या सगळ्या गोष्टींवर काम करत होती, अनेक अडचणींवर मात करत, ज्यावेळेस मुंबईमधले सेल्फ डेव्हलपमेंट मला प्रवीण भाऊ अजूनही आठवतं की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस RBIचे नॉर्म्स याच्यामध्ये परत अडचणी निर्माण झाल्या, त्यावेळेस आपण आणि फडणवीस साहेब दिल्लीला गेला होता, RBIच्या गव्हर्नरशी याच्यामध्ये चर्चा केली आणि त्या पद्धतीने हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची गरज, त्यांना हक्काची घरं भेटली पाहिजेत या दृष्टिकोनाने याच्यामध्ये आपण बदल घडवला आणि सर्वसामान्यांना हक्काची घरं भेटली या दृष्टिकोनाने फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपण आणि आपली पूर्ण एक टीम या संदर्भात डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनाने काम करत होती आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांना घरं भेटली असा एक विश्वास निर्माण झाला। स्वतःची घरं आपण स्वतः बनवू शकतो आणि ते बँकच्या लोनच्या माध्यमाने असेल। आता मगाशी मी प्रवीण भाऊंशी बोलत होतो, माझे पाटील सर मगाशी भाऊंशी बोलत असताना की TJSB बरोबर आपण कन्सोलिडेट करू शकतो का आणि त्या पद्धतीने मुंबई बँक या इकडे घरा बांधायला मदत करू शकते का, याही संदर्भातलं याच्या पुढच्या काळामध्ये निर्णय हा निश्चितपणे होईल। विविध हाऊसिंग सोसायटी समस्या असते, पार्किंग पासून ते कन्व्हेन्स पर्यंत किंवा आधीची कमिटी नंतरची कमिटी, मग त्यांचे तक्रारी, त्यांचे निर्णय, निवेदन अशा तक्रारी असतात किंवा हा स्वयं पुनर्विकासाच्या संबंधी किंवा सेल्फ डेव्हलपमेंटच्या संबंधी किंवा केवळ पुनर्विकासाच्या संबंधी देखील अनेक प्रकारचे त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या आलेल्या असतात। आता या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते एवढे असंख्य आहेत। मी आता प्रवीण भाऊला सांगितलं तुम्ही आधीच वाचून घ्या, म्हणजे मग तुमच्या बोलण्यामध्ये त्याची जन आंदोलन त्या ठिकाणी उभं आहे। आंदोलन म्हणजे रस्त्यावर उतरून दगड मारले पाहिजे, गाड्या फोडल्या पाहिजे ते आंदोलन नाही, तर ज्या ज्या वेळेला एखादा अभियान चळवळ म्हणून उभी राहते त्याच वेळेला त्याचं महत्व सरकार दरबारी येतं आणि सरकार त्यावर उपाययोजना करत असते। आणि तशाच प्रकारे आज स्वयंपूर्ण विकास हा गती त्या ठिकाणी घेताना आपल्याला दिसतो।
आणि एका दिवसात स्वयंपुनर्विकास राहिला उभारला तर अजिबात नाही. प्रवीण दरेकरांनी स्वयंपुनर्विकासाचे जनक आहे, अजिबात नाही. आपला मोठे पण मला सांगतात. केळकर साहेब, आपल्याला माहितीसाठी सांगतो की पूर्वी हाऊसिंग सोसायटी आहे ना, तर सरकारने एखादा भूखंड दिला तर ते स्वतः स्वतःशी रजिस्टर करायचे, बँकेतनं कर्ज घ्यायचे आणि इमारत उभी करायची. मला आठवतं मृणालताई कोरे यांनी त्या ठिकाणी गोरेगावला जो नागरी निवारा आहे त्याला सरकारने फक्त जागा दिली. मृणालताई कुठल्या बिल्डरला नाही दिली. आणि त्या बिल्डर वगैरे असा काही प्रकार पण एवढा शॉर्टकट नव्हता. आणि मग त्यांनी बँकेतनं त्या ठिकाणी कर्ज घेतलं. आज नागरी निवाराच्या ज्या सगळ्या इमारती आहेत या स्वयं पुनर्विकासातून उभ्या राहिलेल्या सगळ्या इमारती. नंतरच्या काळात काय झालं, आपण थोडे आळशी झालो. त्याबरोबर सहज होते ना, बिल्डर आला की सगळ्या परवानग्याच्या भानगडीत तोच बघतो, पैसे पण तोच लावतो. मग आपल्याला थोडी कमी जागा मिळाली चालेल, सर्वसामान्य माणसाचं समाधान नसतं. आणि मग यातनं जागा आपली, मालक आपण, सोसायटी आपली, तरी पण आपण बिल्डरच्या ऑफिसच्या बाहेर नाचारासारखे जाऊन उभे राहतो. यातनं आपला स्वाभिमान पण घाण ठेवतो, माझा मी मालक आहे सोसायटीचा. परंतु बिल्डरकडे मी जातो, बिल्डर एअर कंडिशन रूम मध्ये बसलेला असतो. सोसायटीचा चेअरमन सेक्रेटरी बाहेर राखला असलं त्याच्यावर आपला कधी बोलवतो वाट बोलत असतो. म्हणजे स्वतः मालक असून जो आपल्या जमिनीवर, जो आपल्या सोसायटीवर, जो आपल्या FSI वर करोडो रुपये कमावणार त्याच्यासमोर आम्ही हात जोडून उभे राहतो. कशासाठी? मग मी याच्यामधनं केळकर साहेब, मोदी साहेबांचा जो संकल्प आहे आत्मनिर्भर होणं, हा गृहनिर्माण क्षेत्रातला स्वयं पुनर्विकास म्हणजे आत्मनिर्भरता आहे असं मी या ठिकाणी म्हणतो.